बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण केलेल्या हत्येच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड शहरात सर्व समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, धनंजय मुंडे राजीनामा द्या, तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी जोरदार मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली। अजित पवार मुर्दाबाद 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 पोलीस प्रशासन मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद। या मोर्चामध्ये आमची प्रमुख मागणी आहे, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे। तसेच वाल्मिक कराड यांना 302चा कलम त्यांच्यावर लावलं पाहिजे आणि पुन्हा त्यांना सहभागी करून त्यांच्यावरही मोक्याची कारवाई केली पाहिजे। यासाठी आजचं आमचं जन आक्रोश आंदोलन आहे। या जन आक्रोश आंदोलनामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आंबेडकरवादी संघटना, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि आज आमचा हा मोर्चा जन आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपात आहे। येत्या 8 दिवसात जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी जर नाही घेतला तर पिंपरी चिंचवड शहरात येत्या 8 दिवसानंतर मोठा मोर्चा काढण्याचं नियोजन मराठा क्रांती मोर्चाने आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांचं आहे। बीड येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची जी निर्घृणपणे हत्या झाली त्याचा निषेध करण्याकरता जनआक्रोश धरणे आंदोलन या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही करत आहोत। आमच्या या आंदोलनाच्या द्वारे मागणी आहे की या ठिकाणी जो या संपूर्ण संतोष देशमुख खून प्रकरणामधला मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड, ज्याचे एक कृत्य या ठिकाणी बाहेर येत आहेत। प्रचंड माफियागिरी बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे। त्यामध्ये राख माफियागिरी असेल, वाळू माफियागिरी असेल, जमीन माफियागिरी असेल, प्रचंड संपत्ती त्यांनी जमा केलेली आहे आणि म्हणून त्या माणसावरती 302चं कलम लावून त्याला खुनाचा आरोपी देखील मुख्य सूत्रधार केला पाहिजे आणि त्याचे प्रमुख, त्याचे आक्का सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचं नाव अनेक वेळा पुढं आलेलं आहे। नवे पंकजा मुंडे सांगतात की वाल्मिक कराडचं पान देखील वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पान देखील हलत नाही, अशा प्रकारचं जाहीर ते वक्तव्य करतात। याचा अर्थ वाल्मिक कराडचे सर्वासर्वे धनंजय मुंडे आहेत आणि ते आजही कॅबिनेट मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरतायत। त्यांचा तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा घेतला पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसाला जर वेळ मिळत नसेल तर गृहमंत्री पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पूर्ण वेळ गृहमंत्री महाराष्ट्राला मिळाला पाहिजे। तसेच सोमनाथ सूर्यवंशी या प्रकरणामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा खून झालेला आहे, त्यामध्ये जे कोणी अधिकारी असतील त्यांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि त्या सगळ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। केवळ बीड जिल्ह्यातच ही माफियागिरी नाही तर पिंपरी चिंचवड, पुणे शहरामध्ये देखील या ठिकाणी मोठे मोठे आका तयार झालेले आहेत, त्यांचे महाआका तयार झालेले आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीमध्ये गुंडगिरी वाढलेली आहे। मोठमोठे लोक या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, मात्र राजकीय बुरखे पांघरून ते देखील माफियागिरी करतात, गुंडांच्या टोळ्या पोसतात। महाराष्ट्राचा या ठिकाणी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तो संपूर्ण देशात बदनाम करण्याचं काम सुरू आहे। देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून या सगळ्या घटनांचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत